तुझी पण टाकतो आता. अभिनंदन दादा. हा थँक्यू. आयडिया. पाऊस पडायला लागला. सध्या तर पडत नाही आहे. जोरात पाऊस आला. पावलं चिपकवलं आहे बघा कचकन इथे. झाला काम. कसं वाटलं? अजिबात पाण्याचा एक थेंब पण येणार नाही आतमध्ये. कसे आहेत सगळे मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आहे आता कॅसल मिलला. आत्ताच इथे तलावपालीवरनं एक ट्रिप घेऊन आलो रॅपिडोवरची. हॉलीक्रॉस शाळा आहे बाजूला इथे पाठीमागे माझ्या. तिथे मी पॅसेंजरला सोडलं आणि 68 रुपये घेतले. रॅपिडोवरची ट्रिप घेऊन आलो पहिलीच. आता वाजलेली आहे 6:15. तर बघूयात आता इथून कुठली ट्रिप मिळते मला. मी इथे आता साईडला थांबलो आहे. बघूयात आजचा दिवस कसा जातो. मी तुम्हाला दाखवतो आहे बघा. उबर आणि रॅपिडो दोन्ही पण ऑन आहेत. 7:15 वाजलेले आहेत. 7:19. थोडा कॅमेरा जवळ नेला की ब्लर दिसतं म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे 7:15 वाजलेले आहेत आणि इथे थांबलो आहे. आता बघूयात इथून कशा ट्रिप मिळतात. आता ही पवईची ट्रिप वाजते. दाखवतो होता मग तुम्हाला. ही बघा रॅपिडो आपलं उबरवरती पवईची ट्रिप वाजते. विवेरो इंटरनॅशनल प्री स्कूल अँड चाइल्ड केअर पवई. तर आपल्याला तिकडे जायचं नाही आहे. आपल्याला ठाण्यातल्या ठाण्यात किंवा मुलुंड ऐरोली अशा ट्रिप मारायच्या आहेत. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो. नंतर घरी गेल्यानंतर आपल्याला जे तुम्ही टायटल आणि थंबनेलवर बघितलेलं आहे ते करायचं आहे. म्हणजे पडदे तर लावायचे आहेतच. पावसाळा सुरू होईल आता. म्हणजे आता व्हायला हवा होता एवढ्याला पण अजूनपर्यंत झालेला नाही आहे. पण कधी पण पाऊस पडू शकतो. काही सांगू नाही शकत म्हणून पडदे लावून घ्यायचे आहेत. तर ते घरी गेल्यावरती मी नंतर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि ती बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबा आणि हाईप करा व्हिडिओ. हाईप केलं तर चांगली गोष्ट आहे. त्यासाठी हाईप करा. तर भेटूयात आता डायरेक्ट पुढे. मी तुम्हाला मगाशी गॅस दाखवायचं विसरून गेलो. तर आता मी आहे लोधा कापूरबावडी. आणि हे बघा गॅस 2 काड्या आहेत. लोकमान्य नगरची ट्रिप वाजते. घेऊ की नको, तिकडून भेटेल की नाही काय माहिती. रिटर्न सांगता नाही. जाऊ दे. तिथून भेटली तर नशीब. एक तर ते आतमधल्या साईडला आहे त्याच्यामुळे नाही घेत. तर गॅस 2 काड्या आहेत. बघूयात आता. इथे आलो आहे मी लोधाला. आत्ताच इथून उबरवरती ट्रिप घेऊन आलो इथे. मित्रांनो मी आलेलो आहे आता माझीवाड्याला. माझीवाड्याला आहे आणि हे बघा ठाणेची ट्रिप वाजते. पिकअप थोडा लांबचा होता. कुठला होता काय माहिती. ऐरोलीची वगैरे ट्रिप वाजते कॅब जेमिनी. तर आता इथे आलो आहे मी. मगाशी कुठे होतो? माझीवाड्यालाच होतो. लोधाला पॅसेंजरला सोडलं आणि आता पण इथेच आहे. लोधाच्याच आसपास आहे. मला मीटरवरती रुस्तमजीची ट्रिप भेटली. तर त्यांना मी रुस्तमजीला सोडलं. रुस्तमजी स्कूल आहे ना तिथे सोडलं आणि तिथून मला लगेच कुठली फ्लावर व्हॅली विवियानाच्या समोरची ट्रिप भेटली. याच्यावरती रॅपिडोवर भेटली बहुतेक. कशावर भेटली मला काय आठवण नाही आता. पण लगेच तिथून मला रॅपिडोवर इथली
माझी वड्याची ट्रिप भेटली आहे बघा. शिवसाई पॅराडाईस म्हणून आहे ना, इथे पॅसेंजरला सोडलं आणि आता इथे मी थांबलो आहे. ट्रिप तर वाजत आहेत पण पिकअप खूप लांब लांबचे आहेत. बघूयात कुठली ट्रिप मिळते इथून. चांगलीच भेटेल इथून कारण लोधा जवळ आहे आणि माझी वड्यात आल्यावरती ट्रिप भेटतात. त्याच्यामुळे मग बघूयात कशा ट्रिप भेटतात आणि किती झाल्यात आतापर्यंत मी तुम्हाला दाखवतो. अगोदर रॅपिडोवर हे बघा 161 झालेले आहेत आणि 131 उबरवरती आणि मीटरवर मी 39 रुपयाची ती ट्रिप घेतली. मग अशी लोधावरनं रुस्तमजीला सोडलं ते 39 रुपये भेटले. तर असे आता झालेले आहेत आतापर्यंत. आता वाजल्यात 8:30. 7:15 वाजता बहुतेक मी सुरुवात केली होती. आता 8:30 वाजल्यात तर आतापर्यंत एवढे झालेले आहेत. बघूया तिथून आता कुठे आपली रिक्षा नेते आपल्याला आणि मग पुढे आपण कसे कुठे जातो ते. तर मित्रांनो, मी आहे आता मुलुंड स्टेशनजवळ. आत्ताच एका पॅसेंजरला सोडलं इथे. मी मगाशी माझी वड्याला होतो तर तिथून मुलुंडला आलो मी. मुलुंडची ट्रिप भेटली मला रॅपिडोवरती आणि मग परत मुलुंडवरनं मला मुलुंडमधली ट्रिप भेटली उबरवरती. तर त्यांना सोडलं मी आणि मग परत मुलुंडवरनं मुलुंड स्टेशनची ट्रिप भेटली. तर आत्ता पॅसेंजरला मी सोडलं इथे स्टेशनवरती आणि आता साईडला कुठेतरी लावतो गाडी. लास्ट टाईमसारखंच, लास्ट व्हिडिओसारखंच मी आता मुलुंडच्या मार्केटमधूनच चाललो आहे. सेम. तर आता बघूया तिथे थांबतो कुठेतरी. हे अंधेरी वगैरेच्या ट्रिप वाजतात. आपल्याला कसं खूप सारे ट्रिप वाजत असतात, त्याच्यातनं आपल्याला एखादी ट्रिप घ्यायला लागते. असा इशू. बघा याला किती घाई झाली. लोकांना खूपच घाई झाली. बघूया आता इथे गर्दी खूप असते, मार्केट आहे ना त्याच्यामुळे. मुलुंडमधली ट्रिप आहे पण पिकअप खूप लांबचा होता. म्हटलं जाऊ. चला तर मग थांबतो कुठेतरी आणि बघूया तिथून कुठली ट्रिप भेटते. मी आलो आहे आता ऐरोलीला. मुलुंडवरनं इथे एक ट्रिप घेऊन आलो उबरची आणि आता इथे गॅस भरतो. समोर गॅस पंप आहे. लाईन जास्त दिसत नाही आहे. बघूयात. गॅस फुल करून घेतो. मगाशी मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा 2 गाड्या होत्या. त्याच्यानंतर एक गाडीवर आलेली. आता पण एकच गाडी दाखवते. इथे आलो आहे तर आता भरून घेऊयात. तर आता गॅसच्या लाईनला लागलेलो आहे, बघू शकता. तर बघूयात आता इथे गॅस भरतो आणि इथून कुठल्या ट्रिप मिळतात बघूयात. आत्तापर्यंत तर चांगल्या ट्रिप भेटल्यात, म्हणजे उबरवर, रॅपिडोवर, मीटरवर एक भेटली. चांगल्या ट्रिप भेटल्या आतापर्यंत, म्हणजे एक नंबर भेटतात. म्हणजे एवढ्या दिवसानंतर, बऱ्याच दिवसानंतर पटापट ट्रिप भेटल्या, असा विषय आहे.
मी आलो आहे उबरची एक ट्रिप घ्यायला. इथे ऐरोलीलाच स्टेशनला सोडायचं आहे त्यांना. तर आत्ताच मी गॅस भरली, फुल केली. 280ची गॅस बसली. बघा दाखवतो तुम्हाला. फुल केलेली आहे गॅस. आणि आता वेट करतो आहे पॅसेंजरचं. बघूयात स्टेशनवरनं कुठली ट्रिप भेटते ते. आता उबरवरती झालेले आहेत 426 आणि रॅपिडोवर झालेले आहेत 523. आणि एक मीटरवरती घेतला होता, 40 रुपयाची ट्रिप घेतली होती मीटरवरती. ते एवढे आतापर्यंत झालेले आहेत. आता वाजल्यात 10:56 म्हणजे 11 वाजल्यात आता. बघूया तिथून कसे ट्रिप भेटतात आपल्याला. पॅसेंजर कधी येतील काय माहिती. आत्ता चालू आहे तसं इथे. हां का, थँक्यू थँक्यू थँक्यू. हे दादा तुमचं आहे का? हो व्हिडिओ थांबले नाही पाहिजे भावा. हां बस तुझी पण टाकतो आता. रिक्षा मस्त. अभिनंदन दादा. हां थँक्यू. हे चॅनल आहे ना? ठाण्याची रिक्षा म्हणून हा, ठाण्याची ते करायची. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक. मी आता एक फोटो घेतला ना. व्ह्यू पण बापरे 3 मिलियन दादा. हां एका व्हिडिओला गेलं 3 मिलियन 1 मिलियन. आता मध्यंतरी गोव्याला घेऊन जाऊ अच्छा. रिक्षा. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 1:15 आणि मी आहे स्टेशनला. आत्ताच इथं स्टेशनला येता एक भाऊ भेटलेला. भाई काय त्याचा उत्साह होता, जाम भारी वाटलं मला. म्हणजे खूप जण भेटतात पण असा उत्साह, भाई कडक उत्साह होता. व्हिडिओ बोलते थांबल्या नाही पाहिजे. कडकमध्ये तुम्ही बघितलं असेल भावाला. नक्की भाऊ तू बघत असशील ना व्हिडिओ, कमेंट कर किंवा मेसेज कर मला. मस्त वाटलं खरंच, जाम भारी वाटलं. अचानक त्याने आवाज दिला, व्हिडिओ या फॉलोवर आहे तुझा वगैरे, व्हिडिओ छान असतात, व्हिडिओ बनवायच्या थांबू नको वगैरे. जाम भारी वाटलं खरंच ना. मस्त वाटतं असे भेटतात ना, एकदम कडक वाटतं. त्याचा तर फुल उत्साह होता, जोशमध्ये एकदम. म्हणजे दिवसभर काम करतो ना, रिक्षावरती असतो, रिक्षा चालवतो. मग असे लोक भेटले ना की सगळा थकवा निघून जातो. म्हणजे किती पण थकलेले असू तरी काही नाही वाटत. मागे असे लोक भेटले की मजा येते मित्रांनो. भेटले की असं बोलत जा. एकटा असलो तर कधी मी थांबतो, पण असे पॅसेंजर वगैरे असले की मग थांबायला नाही जमत, त्यांना पण घाई असते. असा इश्यू. कधी एकटा असलो तर मी थांबतो आणि कोण काय भेटले तर थांबेल, नक्कीच थांबेल. छान वाटतं एकदम. तर आता इथून मी जाईल घरी. 1:30 वाजता मला निघायचं आहे. आता 1:15 झालेले आहेत. म्हटलं थांबूया दादा इथे, म्हणून पुढे जातो आणि थांबतो. तर मित्रांनो मी आलो मगाशी दुपारी घरी. त्याच्यानंतर जेवलो आणि मग थोडा आराम करून आता इथे गाडीला पडदे लावायला आलो आहे. पडदे लावल्यानंतर त्याच्यानंतर मी लावणार आहेत ते जुगाड करणार आहे, जो मी दरवर्षी करतो. तो मी तुम्हाला पुढे दाखवतो. अगोदर पडदे लावून घेतो. तर हे बघा, हे पडदे मी 500 रुपये जोडी घेतलेली आहे. ठाण्याला कोलबाडला एक शॉप आहे, तिथून घेतले आहे.
500 रुपये जोडी. तर हे असे 2 पडदे आहेत, ते अगोदर आपण लावून घेऊ. याच्यासाठी ना हे बघा, हे पडदे लावायला हे हुक आहेत. हे हुक आपल्याला आतमध्ये ते पाईप असतो त्याला लटकवायचे आहे. तर अगोदर ते पडद्यांना लावून घेऊ, मग बाहेर लागतो. आता तिला याच्यात टाकायला लागते, मग ते लटकवायला. तर मित्रांनो, या साईडचा पडदा तर लावून झालेला आहे, म्हणजे लटकवून झालेला आहे. आता त्या साईडचा लटकवतो. आता त्या साईडचा तर लावलेला आहे पडदा. आता या साईडला पण चार हुक लावलेले आहे तिथे मी. आता फक्त पडदा लटकवायचा आहे. बरं जात कसा नाही. मित्रांनो, फायनली दोन्ही पडदे लटकवून झालेले आहेत. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा पण लटकवून झालेला आहे आणि हा पण लटकवून झालेला आहे. आता फक्त मला जुगाड करायचा आहे एक, तो तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, मी या साईडला ती टेप लावलेली आहे, जुगाडवाली टेप. आपला वेलक्रो दोन्ही साईडला लावलेली आहे, इथे म्हणजे हे चिपकवायला मोकळा. मला शॉर्ट व्हिडिओ बनवायची होती इंस्टाग्रामवर, फेसबुकवर टाकण्यासाठी. त्यासाठी मी या साईडला लावून घेतला. तर त्या साईडला मी तुम्हाला लावून दाखवतो हे कसं लावलेलं आहे ते. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल वेलक्रो म्हणजे काय, वेलक्रोची टेप काय असते. तर ही आहे वेलक्रोची टेप. ही मऊ बाजू असते, एक बाजू मऊ असते आणि एक बाजू खडबडीत असते, अशी बघू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, खडबडीतवाली बाजू असते ना, ती पडद्याला लावायची. कारण का, तर मी 1 वर्ष अनुभव घेतलेला आहे. मी खडबडीत बाजू इथे लावली होती, तर त्याच्याने प्रॉब्लेम काय व्हायचा की पॅसेंजर इथे बसले ना याला टेकून, की त्यांच्या कपड्यांना ती खडबडीत बाजू लागून कपडे खराब व्हायचे, त्यांचे दोरा वगैरे निघायचा, धागा निघायचा कपड्यांचा. त्याच्यामुळे मग ही खडबडीत बाजू आहे ना, ही पडद्याला लावा आणि मऊ बाजू इथे लावा. तर ती कशी लावायची, आता समजा तुम्ही ही खडबडीत बाजूला ठेवतो मी, मऊवाली घेतो, मऊवाली घेतली. एवढा माप घ्यायचा याचा, बघू शकता तुम्ही, एवढा माप घ्यायचा आणि इथून कापायचं. तर आपण आता या दोन्ही पण टेप कापलेले आहेत. ही आहे खडबडीत बाजू आणि ही आहे मऊ बाजू. तर आपण अगोदर मऊ बाजू इथे लावून घेऊयात. ती लावण्यासाठी ना याला तुम्ही बघू शकता गम आहे, हा कागद निघतो असा पूर्ण, बघू शकता. हा कागद निघाला तर आपल्याला फक्त हे इथे लगेच चिपकते, हे इथे चिपकवायचं आहे.
अशा प्रकारे हे इथे चिटकवायचं आहे. हे थोड्या वेळात ना एकदम मजबूत चिपकतं. पण मी काय आयडिया करतो माहिती आहे का, म्हणजे पॅसेंजर कधी कधी कसं हे जोरात खेचतात ना, तर हे निघायचे चान्सेस खूप असतात. त्याच्यामुळे मी काय आयडिया करतो, हा स्टॅपलर आहे ना, डेकोरेशनला आपण वापरतो, तो स्टॅपलर इथे मारतो, म्हणजे कसा मजबूत जास्त राहतो. तुमच्याकडे नसेल तर काय हरकत नाही आहे विकत घ्यायचे नवीन. जर हे निघायला लागलं ना तर तुम्हाला घ्यायला लागेल. हे कुठून तरी कोणाचा ॲडजस्ट करू शकता, मित्राचा वगैरे कोणाचा असू शकतो तुमच्या. हे डेकोरेशन वगैरे करतात ना त्याच्यासाठी हे यूज करतात. हे बघा आता हा एकदम मजबूत लागलेला आहे या स्टॅपलरमध्ये. तर आपल्याला काय करायचं आता, ही जी खडबडीत बाजू आहे ना तिची टेप काढूया. टेप काढली तर ह्या पडद्याला ना मागच्या साईडला, म्हणजे बाहेरच्या साईडला, आतल्या साईडला नाही बाहेरच्या साईडला अशी लावायची. एकदम कॉर्नरला लावायची आपल्याला. तुम्हाला लावून झाल्यावर दाखवतो, कारण इथून दिसणार नाही तुम्हाला. मागच्या साईडला लावतोय ना, व्यवस्थित लावायला लागते एकदम. ती पटकन चिपक. हाताला पण चिपकते ती, हाताला पण चिपकते ती. ती आता लावलेली आहे मी, त्यामुळे दाखवतो तुम्हाला. ही बघा पडद्याला पण लावलेली आहे ही खडबडीत बाजू. खडबडीत म्हणजे टोचणारी बाजू पडद्याला पण लावलेली आहे, आणि ही इथे मऊ बाजू लावलेली आहे. आता तुम्हाला हे मी लावून दाखवतो. थांबा मी आतमध्ये बसतो आणि लावून दाखवतो. तर मित्रांनो आता दोन्ही साईडला लावलेले आहेत पडद्यांना. तुम्हाला आता मी चिटकवून दाखवतो ते वेलक्रो कसं चिटकतं. आता पाऊस पडायला लागला, सध्या तर पाऊस पडत नाही आहे, तुम्हाला माहीत नाही, पण कधी पडेल माहिती नाही. हा कधी पडेल काय सांगता येत नाही, म्हणून मी लावून घेतोय आणि तुम्हाला पण दाखवतो. तर पाऊस पडायला लागला जोरात की पाणी येण्याचे चान्सेस खूप असतात. आपण पडदा असा ओढून घेतो पण तरी तो एकदम पूर्ण नाही. म्हणून मी ही दरवर्षी ही आयडिया करतो. हे बघा पाऊस पडायला लागला चिटकल्यामध्ये पाणी नाही येणार ना. हां हे चिटकलं पूर्णपणे. किती पण हवा आली तरी पण निघू नाही शकत. तुम्हाला या साईडचं दाखवतो मी, या साईडचं पण चिपकून दाखवतो. म्हणजे ते पॅसेंजरलाच करायचं आहे, आपण नाही करायचं. पॅसेंजरला फक्त आपण पुढून सांगायचं पाऊस पडायला लागला की. मुंबईला तर पॅक असतात रिक्षा, हा. यायला घाटकोपर हा. पुढे दादर तर असं फक्त चिपकवायचं. ते दरवाजे पॅसेंजर सेफ होऊ शकतात. इथे ठेवतात व्हिडिओ. हे बघा दोन्ही साईडनं सेफ. कशी वाटली आयडिया कमेंट करून नक्की सांगा. आणि थांबा जरा गरम व्हायला लागला मला, मी खोलतोय. आणि खोलताना हे बघा काहीच होत नाही, आरामात खोलतं ते. हे कधी कधी ना खोलताना हे निघू शकतं, कारण आपण नवीन नवीन लावलेलं असतं तेव्हा ते नीट चिटकलेलं नसतं, म्हणून मी त्याला स्टॅपलर मारलेला आहे. तुमच्याकडे स्टॅपलर नसेल कोणाचा मागून घ्या, तर नाही मारला तरी चालेल, मगाशी मी सांगितलं तसं. पण शक्यतो मारूनच घ्या, म्हणजे एकदम मजबूत राहील. हे बघा या साईडचा पण खोलला मी. तर तुम्हाला या टेप हव्या असतील ना तर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो या टेपची. कुठे गेली दुसरी? ही बघा 2 टेप आहेत. ही एक खडबडीत बाजू आणि मऊ बाजू, अशी 2 नावं ठेवलेली आहेत मी त्याची. वेलक्रो बोलतात, वेलक्रो टेप बोलतात त्याला. तर असा जुगाड आहे आपला हा याचा. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर ते पण सांगा, नसेल आवडला काही अजून तुमच्याकडे आयडिया असतील या बाबतीत त्या पण सांगा, म्हणजे दुसऱ्यांना पण कळतील, मला पण कळतील. तर आता मी तुम्हाला ना हे तर दाखवलं, आता दिवसभराचा आपला जो रिक्षावरती काय अर्निंग झालेली आहे ती दाखवतो मी तुम्हाला. थांबा. तर मित्रांनो पडदे तर तुम्ही बघितले मी कसे लावले, पडद्यांना तो जुगाड केला तो कसा लावला ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला पूर्ण दिवसाची अर्निंग दाखवतो आजची. व्हिडिओच्या शेवटी म्हटलं तुम्हाला दाखवूयात. तर रॅपिडोवर झालेले आहे 674. आहे बघा, दिसतंय का माहीत नाही तुम्हाला, जवळ नेला ना मोबाईल की ते ब्लर होतं. तर 674 रॅपिडोवरती. उबरवरती झालेले आहेत 717. हे बघा उबरवरती 717 दिसतंय का तुम्हाला? ब्लर दिसत असेल. 717 उबरवरती, रॅपिडोवरती 674 आणि 2 ट्रिप मीटरवरती घेतल्या होत्या मी.
म्हणजे एक 40 रुपयाची आणि एक 45 रुपयाची. तर असं आज रिक्षावरती झालेलं आहे. मी दुपारी घरी आलो, आराम केला, जेवलो वगैरे, आराम केला आणि त्याच्यानंतर हे लावायला आलो इथे पडदे आपले. तर पडदे पण लावलेले आहेत, तुम्हाला दाखवले, मी परत दाखवतोय बघा. आयडिया, पाऊस पडायला लागला, सध्या तर पडत नाही आहे, जोरात पाऊस आला, चावलं चिपकवलं आहे बघा कचकन इथे. झाला काम. कसं वाटलं? अजिबात पाण्याचा एक थेंब पण येणार नाही आतमध्ये. दरवर्षी मी ही आयडिया करतो, मला पॅसेंजर खूप असं ॲप्रिशिएट करतात. छान करतो तो, छान केलं आहे हे वगैरे. पण एकदा मी पहिल्यांदा जेव्हा लावलेलं ना, तेव्हा ही खडबडीत बाजू आहे ना, ती या साईडला लावली होती. तेवढं माझं म्हणजे ध्यानात नव्हतं आलं. तर ते आपण असं इथे चिटकलो ना, असं म्हणजे आता तुम्हाला दाखवतोय बघा, असं याला चिटकली की बघा टी शर्ट पूर्ण आपली शर्ट वगैरे खराब होतो. मी इथे लावलेलं ना, तर पॅसेंजरचे इथे कपड्याचे धागे दोरे इथे सगळे चिपकलेले होते. त्याच्यामुळे मग मी खडबडीत बाजू इथे लावलेली ती इथे लावली नंतर, आणि मऊ बाजू इथे लावली. तर तुम्ही पण तेच करा जर करत असाल. लिंक मी याची डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ॲमेझॉनची. जाऊन हे ऑनलाईन ऑर्डर करू शकता. हे अशा टेप असतात, 2 बघू शकता, 2 टेप असतात अशा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह, ट्रॅव्हलिंग आणि एंटरटेनिंग व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.